मंडळी नमस्कार. आजचा आपला पॉडकास्ट हा 6वा, ज्याचं लिखाण केलंय अजिब फंडावाला यांनी आणि वाचन केलंय मंदार यांनी. आजचा पॉडकास्ट आहे आपला प्रशंसा, आनंदाची उधळण या विषयावर. थोडक्यात नुकताच एक सुविचार वाचनात आला. चांगल्या कामाचे कौतुक करताना कंजूसपणा करू नका आणि विचारचक्र सुरू झाले. खरंच असं होत असेल का हो? लोक इथे पण कंजूसपणा करू शकतात, 4 चांगले शब्द देखील बोलू शकत नाही का कुणी? आणि जर हे खरे असेल तर असे का करतात बरं लोक? माझ्या मते आपल्या समाजात प्रशंसा, स्तुती आदी गोष्टींना हवी तितकी प्रतिष्ठा अजिबात दिलेली नाही. दुसऱ्यांच्या चुका दाखवण्यात आपण एकदम अग्रेसर असतो, त्यातच आपण धन्यता मानतो. पण तेच कौतुक करायची वेळ येते तेव्हा मात्र मूग गिळून गप्प बसतो. दुसऱ्यांचे दोष दाखवण्या इतका उत्साह आपण दुसऱ्याचे कौतुक, स्तुती करण्यात अजिबात दाखवत नाही. मी असे नाही म्हणत की कुणाची खोटी प्रशंसा करा, पण एखादी गोष्ट आवडली तर नक्कीच कौतुकास्पद वाटली तर आवर्जून ती आवडली आहे हे सांगा, तिला गृहीत धरू नका. स्तुती आवडत नाही असा मनुष्य प्राणी या भूतलावर सापडणे तर दुर्मिळच. म्हणूनच आपले कौतुक कुणी करावे, स्तुती करावी असे आपल्याला वाटते. तसेच आपल्यालाही दुसऱ्यांचे कौतुक, स्तुती, प्रशंसा करता आली पाहिजे. प्रत्येकजण आपली स्तुती व्हावी, लोकांनी आपली प्रशंसा करावी याची अगदी निश्चित वाट पाहत असतो. पण हेही तितकेच खरे आहे की आपल्याला दुसऱ्यांची स्तुती, कौतुक अगदी भरभरून करता आले पाहिजे. हा एक विचार नक्की मनात ठेवला पाहिजे की आपण केलेल्या चांगल्या कामाची पावतीची अपेक्षा आपण इतरांकडून करतो. तशी पावती, कौतुकाची थाप आपण इतरांना देतो का? याचा विचार होणे खूप आवश्यक आहे. आपण चांगल्या गोष्टींचे श्रेय ते इतर करणाऱ्याला देत नसू, त्याची वाहवा करत नसू, तर आपल्याला ते शिकलं पाहिजे. मुद्दाम दुर्लक्ष करत असू तर तशा स्वभावाला थोडेसे बदलले पाहिजे. आपल्याला ते जमलेच पाहिजे. इतकेच नाही तर ते प्रयत्नपूर्वक जमवावेच लागेल. कारण आपण केलेल्या भरभरून कौतुकाची, प्रशंसेची किमया अशी असते की समोरचा आनंदी होतोच, पण त्याचबरोबर त्याचा उत्साहही वाढतो. त्याला पुढे जाऊन अजून चांगले काम करण्याचे हुरूपही येते. त्याचबरोबर त्याचा आनंद, आपला आनंद केव्हा होऊन जातो हे लक्षात देखील येत नाही आपल्याला. त्यामुळे आपले जीवन देखील पुलकित, आनंदित झाल्यावाचून राहत नाही. साध्या मोजक्या शब्दात आपण हे करू देखील शकतो. आणि त्यासाठी फक्त आणि फक्त तयारी पाहिजे ती मोठ्या मनाने तोंड भरून कौतुक करण्याची. हो, पण दुसऱ्याला चांगले म्हणणे इतकेही सोपे नाही बरं का मंडळी. पण तसा स्वभाव, आपले वर्तन, आपले विचार, आपली प्रगल्भता यांच्या मदतीने आपण ते हळूहळू आत्मसात नक्कीच करू शकतो. जीवनाच्या धकाधकीत पैसा येत असतो, जात असतो आणि तो मोजताही येतो. आणि मोजलेली जाणारी गोष्ट कधी ना कधी संपते, हे त्रिवार सत्य आहे. पण दुसऱ्यांचे कौतुक करणे, त्याची स्तुती करणे आणि त्याला आनंद देणे आणि त्या आनंदात आपण आनंदी होणे, ह्या खूप अनमोल गोष्टी आहेत आणि ह्या कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून राहतात. त्याची ना मोजदाद ठेवता येते, ना कधी त्या लोप पावतात. त्या आपल्या कर्माच्या यादीत नकळतपणे वाढतच जातात. आणि कर्माचा सिद्धांत हे सांगतो की जे द्याल ते परत फिरून आपल्याकडे 100% येतं. जास्तीत जास्त लोकांनी आपले कौतुक करावे, आपली स्तुती करावी असे जर आपल्याला वाटत असेल तर त्यापेक्षाही जास्त लोकांचे कौतुक आपण करू, स्तुती करू, प्रशंसा करू आणि आपले जगणे आनंदी करण्याच्या वाटचालीसाठी प्रयत्न नक्की सुरू ठेवू.
मात्र इथे एक धोक्याचा इशारा आहे. या सर्व प्रवासात स्तुतीने हुरळून न जाणे हे सर्वात महत्त्वाचे. नाहीतर अहंकाराचे बीज बरोबर इथेच रुजायला सुरुवात होते. तेव्हा मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक हेच फॉलो करावे. मित्रांनो, करूयात आपण सुद्धा आपल्या घरापासून सुरुवात आणि घेऊया दखल घरातल्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींची आणि करू तोंड भरून कौतुक. अगदी लहान मुलांपासून ते वडीलधाऱ्या मंडळींपर्यंत. तर आजचा हा आपला पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? आनंदाची उधळण मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.